देवाचा महिमा असो. देवाचा एक चांगला शिपाई. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. 2 तिमोथे 4:7. ख्रिस्ती जीवनातील 3 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली लढाई लढणे. इस्रायली लोकांचे खरे लोक हे आपल्या आध्यात्मिक इस्रायली लोकांसाठी सावली आणि उदाहरण आहेत. दोन्ही शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ते मिसरच्या भूमीतून बाहेर पडले होते. निर्गममध्ये जरी इस्रायल लोक सज्ज होते तरीही त्यांना पलिष्ट्यांशी युद्ध करायचे होते. कदाचित ते पश्चाताप करून मिसरला परततील, म्हणून देवाने त्यांना पलिष्ट्यांच्या देशाच्या मार्गाने नेले नाही, तर त्यांना तांबड्या समुद्राच्या वाळवंटाच्या मार्गाने नेले. दुसरे म्हणजे निर्गममध्ये असे म्हटले आहे की इस्रायलची मुले मोठ्या धैर्याने बाहेर पडली. फारोने आपल्या सैन्यासह इस्रायली लोकांचा पाठलाग केला. इथेही देवाने त्यांना त्यांच्याशी लढू दिले नाही, पण देवाने स्वतः मिसरच्या लोकांना तांबड्या समुद्रात उलथवून टाकले आणि त्यांचा नाश केला. थोडक्यात इस्रायली लोक मिसरमधून बाहेर पडले, जिथे त्यांना सल्ला देण्यात आला होता किंवा त्यांच्या स्वतःच्या रानटी प्रवासात त्यांना प्रत्यक्ष युद्ध करावे लागत नाही. निर्गममध्ये जरी मोशेने देवासमोर हात वर केल्यामुळे अमालेकांनी रफिदीममध्ये इस्रायली लोकांशी युद्ध केले, परंतु इस्रायली लोकांचा विजय झाला. मिसर देशातून बाहेर पडलेल्या युद्धपुरुषांनी मिद्यानी लोकांवर सूड उगवून त्यांचा नाश केला नाही. त्यांनी युद्ध केले आणि यार्देन नदीच्या काठावरील जमीन ताब्यात घेतली, कारण ते अरण्यात नष्ट झाले होते. तर यहोशुआ आणि कालेब हे प्रतिनिधी आणि परमेश्वराला चिकटून राहिलेल्या भावी पिढ्यांनी लढाई केली. परंतु सामान्यतः जेव्हा आपण इस्रायली लोकांकडे लक्ष देतो, जरी ते मिसरमधून युद्धात सहभागी झाले असले तरीही जेव्हा ते जमीन ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यात प्रत्यक्ष युद्ध झाले. विशेषतः यार्देनच्या पलीकडे, कनानात यार्देनच्या आधीपेक्षा जास्त. ख्रिस्ती वर्तुळात आपल्याला माहीत आहे की आपल्याला कनानची भूमी वारसा म्हणून मिळाली पाहिजे, जी शाश्वत स्वर्गीय कनान आहे. मग स्वर्गात कोणतेही युद्ध होणार नाही. स्वर्गात आपण अजराशी लढत नाही, तर मिखाएल आणि त्याचे दूत आहोत. म्हणून आपण इस्रायली लोकांच्या अरण्यातील प्रवासाचा आणि कनान देशातील युद्धाचा आध्यात्मिक विचार केला पाहिजे. या जगात आपल्या आयुष्यात देवाच्या आज्ञांचे पालन करून आपल्या देवाची स्तुती, उपासना आणि सेवा करून धार्मिक जीवन जगणे हे आपले शाब्दिक जीवन आहे. कनानची भूमी म्हणजे आपले आध्यात्मिक जीवन, जिथे आपल्याला विजय मिळवून वारस बनण्यासाठी लढावे लागते. आपल्या आतील माणसाचे आध्यात्मिक जीवनच विजयी होण्यास पात्र असेल. देवावर प्रेम करणारे नाहीत, तर खादाड आणि सुखविलासाचे प्रेम करणारे. देवाच्या भक्तीचे स्वरूप बाळगणारे, पण त्याचे सामर्थ्य नाकारणारे. त्यांच्यासाठी कोणतेही युद्ध, संघर्ष किंवा अडचणी येणार नाहीत. जे लोक देव म्हणून व्यर्थ गोष्टी बोलतात, ते त्यांच्या आयुष्यात खातात, पितात आणि खेळण्यासाठी उठतात, खेळतात आणि जगतात. परंतु हे खरे आहे, ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आपल्या आध्यात्मिक जीवनात युद्ध असले तरी आपण रक्तमांसाशी लढत नाही असे म्हटले जाते. आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. म्हणून आपण स्वतःला देवाच्या अधीन व्हा आणि एका चांगल्या शिपाईप्रमाणे सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. अशा प्रकारे आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या सामर्थ्यात बलवान असले पाहिजे आणि देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा आणि चांगली लढाई करा. आणि सर्व काही केल्यावर आपण विजयी होऊन देवासमोर स्थिर राहू शकतो. ख्रिस्ताचा चांगला शिपाई होण्यासाठी आपल्यालाही प्रेषितांसोबत आणि नेत्यांसोबत दुःख सहन करावे लागते. प्रेषित असे आहेत जे ख्रिस्ताच्या शरीरासाठी, म्हणजे मंडळीसाठी त्याच्या दुःखांच्या मागे असलेल्या गोष्टी त्यांच्या शरीरात भरून काढत आहे. ख्रिस्ताचे दुःख त्यांच्यामध्ये विपुल प्रमाणात असल्याने आपणही ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी होताना त्यांच्यासोबत आनंद केला पाहिजे. जरी येशू पुत्र होता तरी सुद्धा त्याने जे दुःख सोसले आणि परिपूर्ण झाले, त्याद्वारे तो आज्ञाधारकता शिकला. त्याचप्रमाणे आपणही त्याच्या दुःखाचे भागीदार होऊ आणि आज्ञाधारकतेत परिपूर्ण होऊ. येशू वधस्तंभाच्या मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहून जगला. आपणही मरेपर्यंत आज्ञाधारक राहून जगूया. आपण आज्ञाधारकतेत परिपूर्ण होऊया, जे एका चांगल्या शिपायाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण त्याची कामे शेवटपर्यंत ठेवू शकतो आणि येशूसोबत बल प्राप्त करू शकतो. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक होण्यासाठी आणि ज्याने त्याला सैनिक म्हणून निवडले आहे त्याला संतुष्ट करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण या जीवनाच्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकवू नये.
एखाद्या सेवेत असलेल्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले सर्व फायदे, वेतन आणि इतर भत्ते अधिकाऱ्यांकडून अचूकपणे दिले जातात. तर आपणही आपल्या जीवनात देवाचे एक चांगले सैनिक म्हणून त्याचे दैवी सामर्थ्य आपल्याला दिले आहे, जे जीवन आणि देवाच्या सेवेशी संबंधित आहे. म्हणून आपण या जीवनाच्या गोष्टींमध्ये अडकू नये किंवा या जीवनाच्या काळजीने ओझे होऊ नये आणि जगू नये. जर आपण देवाची सेवा करणारे असू तर आपल्याला आपल्या जीवनाचा विचार करता कामा नये. काय खावे किंवा काय प्यावे किंवा तुमच्या शरीरासाठी काय घालावे. आपण जगातील राष्ट्रांसारखे नसावे जे धनाची सेवा करतात. तमिळमध्ये सांसारिक गोष्टी किंवा जग देव नाही. ते कोणीही त्यांची काळजी घेत नसल्यामुळे ते पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतात. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. देवाच्या राज्याच्या अनुभवांसह पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा आपण देवाची सेवा करतो तेव्हा आपला देव आपल्यावर प्रसन्न होतो. ज्याने आपल्याला सैनिक म्हणून निवडले आहे त्याला आपण संतुष्ट करतो. म्हणून अन्यथा आपण देवाचे राज्य शोधत असल्याने आपला स्वर्गीय सर्वशक्तिमान सेनापती आपल्या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व काही देईल. प्रभूमध्ये आपले श्रम व्यर्थ जात नाहीत हे जाणून आपण प्रभूच्या कार्यात नेहमीच विपुल प्रमाणात राहूया. येशूने त्याच्या देहस्वभावाच्या काळात नेहमीच देवाला संतुष्ट करणारी कामे केली आणि तो जगला. म्हणून आपल्याला आपल्या जीवनातील मौल्यवान वेळेचा सदुपयोग करावा लागेल. आपण जे काही करतो ते माणसांसाठी करू नका, कुटुंबातील सदस्यांसाठी नाही, प्रियजनांसाठी नाही, पण प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. आपण एक चांगले सैनिक बनू आणि देवाची सेवा करू. आपण ख्रिस्त येशूचे चांगले शिपाई असल्याने एक चांगले युद्ध, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले, त्याला त्याने संतुष्ट करावे. म्हणजेच आपण आपल्या युद्धात केवळ शत्रूला पराभूत करू नये, तर मोठी लूट देखील मिळवली पाहिजे. कनानमधील युद्धानंतर ते त्यांच्या घरी परतत असताना रौबेनी आणि त्याचे साथीदार शत्रूंकडून भरपूर संपत्ती लुटून परत आले. म्हणून आपणही देवाच्या दृष्टीने धनवान होऊन अनंत काळात परतले पाहिजे. आपल्या जीवनात देवाचे आशीर्वाद दैवी अनुभवांनी समृद्ध करतात. आपल्या स्वतःच्या श्रमाने काहीही भर पडू शकत नाही. म्हणून आशीर्वादासाठी याकोबाप्रमाणे आपल्यालाही कुस्ती करावी लागेल आणि जिंकावे लागेल. प्रार्थनेत आपण देवाकडे रडून प्रार्थना केली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत. याकोबाने त्याचे कुटुंब आणि त्याच्याकडे असलेले सर्व आशीर्वाद नदी ओलांडून पाठवून स्वतःला प्रार्थना करण्यास प्रोत्साहित केले. तरीसुद्धा आपल्याला आपल्या विचारांमधून या प्रपंचाची चिंता, सर्व प्रेम काढून टाकावे लागेल आणि प्रार्थनेत कुस्ती करावी लागेल. आपण जे सालस मनाने देवाची सेवा करत आहोत त्याच सालस मनाने आपण फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्यासाठी आपला देव सामर्थ्य प्रकट करतो. मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही, याकोब जसा स्थिर होता तसा आपल्याला प्रार्थनांमध्ये प्रयत्न करावे लागतील. त्याद्वारे स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद मिळतील. आपल्याला प्रार्थनेत प्रयत्न करून जीवन जगावे लागतील. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. म्हणून देवाचे रहस्य प्राप्त करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी, आपल्याला एक महान युद्ध लढावे लागेल. त्यासाठी आपल्याला श्रमाचा सराव करावा लागेल. तर महान खजिन्यासह आपण आपल्या शाश्वत घरी परत येऊ शकू. इतकेच नाही तर सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा किंवा आपल्याला त्याच्यासमोर गौरवाने उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा, तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हाल. म्हणून ख्रिस्त येशूच्या चांगल्या सैनिकाप्रमाणे चांगले युद्ध करा आणि जगा. मग आपल्याला जीवनाचा मुकुट प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वशक्तिमान प्रभूसमोर सादर केले जाईल. आपल्या प्रभूने आपल्याला सामर्थ्य द्यावी आणि हे अनुभव घेण्याची कृपा द्यावी.